Yes, friends, we have been considering atomic structure of atom, the name of the topic, but under that, the main aim is to study electronic configuration based on quantum mechanics. That is the main part. And the chemistry, historical chemistry and physics behind that also up till now we have considered. Okay. बघा आतापर्यंत आपण म्हणजे रुदरफोर्ड, मग त्याचे लिमिटेशन्स, मग बोर्स थिअरी बेस्ड ऑन स्पेक्ट्रोस्कोप, मग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आल्यानंतर आणि पुन्हा पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड असे दोन एक्सपेरिमेंट आले. तर लिमिटेशन्स ऑफ बोर्स थिअरी ते पण लक्षात आलं, आपल्या चर्चा झाली. अर्लियर लेक्चर्स मी नेहमी सांगत असतो की याच्या आधीचे लेक्चर्स तुम्ही बघितलेले आहेत, समजून घेतलेले आहेत, असं तरच हे लेक्चर्स समजतील, मजा येईल, त्यातले बारकावे कळतील. आणि मग तोपर्यंत बोर्सचे लिमिटेशन्स जसं की पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप, ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर, अँड इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ईच लाईन, म्हणजे पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे ईच लाईनमध्ये काय होतं, इन दॅट पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. म्हणजे ती एक स्पेक्ट्रल लाईन नव्हतीच, व्हेरी क्लोजली स्पेस्ड फ्यू मोर लाईन्स. अँड पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप बट इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड, दोन्हीपैकी एक, समजा आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणू. ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. आता हे दोन गोष्टी ज्या झाल्या, बोर्स थिअरी हॅज नो ॲन्सर एक्सप्लेनेशन. आणि मग त्यानंतर आता मी हे काही लिहित नाही, कारण हे अर्लियर लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे, ते तुम्ही बघायचं आहे. त्याची फक्त आठवण करून देऊन आता त्याच जे आत्तापर्यंत बघितलं त्याचं ॲप्लिकेशन आता सुरू झालं. लक्षात घ्या, जी आत्तापर्यंत थिअरी बघितली, मग हायसेनबर्ग, ओके, त्यानंतर पार्टिकल वेव्ह ड्युअल नेचर, ओके, डी ब्रॉग्ली, म्हणून तर मग जे श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन आपण बघितलं, जे वेव्हसाठी आहे ते आपण इलेक्ट्रॉनसाठी लागू केलं. ऑन वॉट बेसिस दॅट इज पॉसिबल, इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल. तर डी ब्रॉग्ली इक्वेशनमध्ये इलेक्ट्रॉन भरला आपण, इलेक्ट्रॉनचे मास, विलॉसिटी, तर वेवलेंथ एक्सरेला मॅच होणारे वेवलेंथ मिळाली. याचा अर्थ इलेक्ट्रॉन हॅज कन्सिडरेबल वेव्ह नेचर, ऑल्दो इट इज पार्टिकल, इट हॅज कन्सिडरेबल वेव्ह नेचर. आणि त्यामुळं श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन इलेक्ट्रॉनसाठी आपण वापरू शकतो. ओके. आणि मग श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन, हायसेनबर्ग्स प्रिन्सिपल, त्या दोन्हीवर आधारित, म्हणजे श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशनमध्ये इलेक्ट्रॉनसाठी भरतो म्हणजे काय करतो, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. तर त्याच्यामधले तो जो एक स्पेक्ट्रल लाईन असेल, ती स्पेक्ट्रल लाईन म्हणजे ती त्याला करस्पॉन्डिंग एनर्जी, दॅट व्हॅल्यू साय फंक्शन, त्या श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन भरल्यानंतर त्याचे भरपूर, त्या सायचे भरपूर व्हॅल्यूज आले. ओके. एक इक्वेशनमधून त्याचे व्हॅल्यूज साय, नाही का, आपण असं लिहिलं होतं, आणि त्याचा स्क्वेअर केला, इट गेव प्रोबॅबिलिटी, नाही, श्रॉडिंजर म्हणजे श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन त्या साध्या भाषेत इलेक्ट्रॉनसाठी म्हणूया, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला रिलेटेड जी काही स्पेक्ट्रल लाईन असेल इमिटेड, त्याची जी काही फ्रिक्वेन्सी असेल, ते वेव्ह फंक्शनच्या श्रॉडिंजर्स वेव्ह फंक्शन त्याच्यामध्ये भरल्यानंतर काय मिळालं, दॅट एनर्जी लेवल, म्हणजे इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट एनर्जी लेवल, श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशनमध्ये त्याच्या भरपूर व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे काय त्याचा अर्थ आहे की एखादा इलेक्ट्रॉन घेतला तर इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट पर्टिक्युलर एनर्जी लेवल, ओके, is possible, it revolves around the nucleus, is the probability, the position is possible, the possibility is at many positions. मध्ये मेनी पोझिशन्स म्हणजे स्पेसिफिक काय आहे, त्याचा मॅक्झिमम कुठेपर्यंत असू शकेल, त्याचा शेप काय आहे, त्याचं डायरेक्शनल ओरिएंटेशन काय आहे, नाही का, मॅक्झिमम त्याची फायनल कुठेपर्यंत शेवटची बाउंड्री आहे, त्याच्यामध्ये त्याचा काही शेप आहे का, त्या पॉसिबिलिटीचा, पॉसिबिलिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन,
आणि त्याचे काही डायरेक्शनल ओरिएंटेशन आहेत का, अशा सगळ्या गोष्टी त्या श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशनमध्ये भरल्यानंतर आम्हाला प्रत्येक इलेक्ट्रॉनचे मिळतात. मग ते सगळं श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन म्हणजे अगदी सॉल्व करणे, डिराईव्ह करणे असं अपेक्षित नाही या स्टेजला. म्हणजे तो एक अंदाज, आत्तापर्यंतचे लेक्चर म्हणजे आत्तापर्यंतचं आहे ते सगळं थिओरिटिकल पार्ट, आणि तो अंदाज असेल तर इथून पुढं जे आपण बघणार आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार ते आम्हाला पदोपदी 11वी आणि 12वीच्या प्रत्येक टॉपिकला लागणार आहे. इथून पुढचं जे ॲप्लिकेशन आहे ते, आणि हे आणि याच्या आधीचं आहे ते त्याच्यावर बेस्ड ते आहे म्हणून शिकायचं असतं, ते आपण शिकतोयच. तर त्याला रिलेटेड एखादं MCQ JEE असेल, आमची नीट असेल, MST CET तर हा टॉपिक नाही आहे. MST CETला काही टॉपिक्स नाही आहेत, ठीक आहे. तरी पण मुद्दाम सांगतो आहे म्हणजे अभ्यास करताना आपली दिशा फिक्स असावी. पहिल्यांदा हे पदोपदी लागणार आहे इथून पुढचं, आणि ते सोपं आहे. त्याचा हा असा बेस आहे, श्रॉडिंजर्स, हायसेनबर्ग आणि त्याच्या मागची हिस्ट्री, म्हणून ते आपण शिकतो. ओके, तर ते पहिला मेन एम तो ठेवून जो आत्तापर्यंत आपण बेस, एक हिस्ट्री, एक आउटलाईन बघितली, त्याच्यावरून इथून पुढं काय बघणार ते फार महत्त्वाचं आहे. जसं बघा, सो द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे आपण डायरेक्ट आता ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेस्ड ऑन क्वांटम थिअरीचं जे काही रूल्स आहेत ते बघायला सुरुवात करूयात. म्हणजे मग 1-2 लेक्चर झाले की आपण डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार मग, आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हे इथून पुढचं लेक्चर ते सोपं आहे आणि ते लागणार जास्त, आणि मग मागचं पण सोपं जाईल. त्यामुळं जसं पुढं जाऊ तसं मागच्या काही गोष्टी मग व्हिज्युअलाइज व्हायला लागतात. ओके, तर ऑन द बेसिस ऑफ क्वांटम थिअरी, म्हणजे त्याच्यामध्ये श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन, हायसेनबर्ग हे सगळं आलं, प्लँक्स, सगळे थिअरीचा विचार करता, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ क्वांटम थिअरी फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स on the basis around the nucleus, electrons which revolve around the nucleus. Quantum theory has proposed, म्हणजे आता ते प्रपोज म्हणजे ते फायनल झालं, हॅज गिवन असं म्हणूया 4 क्वांटम नंबर्स. ओके, 4 क्वांटम नंबर्स. त्याच्यातला फर्स्ट क्वांटम नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल n, आणि त्या एनच्या व्हॅल्यूज मग 1, 2, 3, 4. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे एखादा इलेक्ट्रॉनचा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे. म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर आम्हाला एखाद्या इलेक्ट्रॉनचा कळला म्हणजे काय कळलं बघा, हे समजून घ्यायचं आहे अगदी साध्या भाषेमध्ये. तर आम्हाला शेल नंबर कळला, शेल नंबर 1, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच n = 1, किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे म्हणजे n = 3 आहे. म्हणजे काय, तर शेल नंबर 3 आहे. मग हा काय आहे शेल, म्हणजेच तो पूर्वीचा काय, ज्याला पूर्वी बोर साहेबांनी म्हटलं होतं ॲज पर बोर्स थिअरी अर्लियर, काय म्हणत होतो आपण त्याला, ऑर्बिट. बट नाव ऑर्बिट इज रिप्लेस्ड बाय शेल. म्हणजेच ते जे इक्वेशन होतं आठवते का बघा, m × v × r, शक्यतो मी टाळतो लिहायचं, मागचं सगळं ते झालेलं आहे. ओके, ठीक आहे, थोडक्यात इथं उल्लेख करतो. m × v × r इज इक्वल टू n × h/2π, आठवते का बघा ते. आणि मग n = 1, 2, 3, 4 भरत गेल्यानंतर जे r येणार त्या rला रिलेटेड मग ते सर्क्युलर पाथ, आणि मग तो रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट n = 1 भरल्यानंतर जो r मिळणार, मास ऑफ द इलेक्ट्रॉन, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, m मास ऑफ द इलेक्ट्रॉन, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी, h कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट. n = 1 भरल्यानंतर जी rची व्हॅल्यू मिळेल r1 म्हणा, n = 2 भरल्यानंतर r2, n = 3 इफ वी सबस्टिट्यूट वी गेट r3. मग ते r1, r2, r3 मिळतात. म्हणजे रेडिया ऑफ दॅट फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट असं तिकडं म्हणणार होतं. म्हणजे ती पाथ आणि ती सर्क्युलर पाथ असा समज बोरची थिअरीमधून झाला होता. तर दॅट इज नॉट कम्प्लिटली डिस्कार्डेड, वी आर नॉट डिस्कार्डेड ऑर थ्रोन अवे दॅट थिअरी. फक्त त्याला जे ऑर्बिट म्हणत होते, सर्क्युलर पाथ म्हणत होते, आणि त्याच पाथमध्ये फिरतो अशी जी कल्पना होती त्यावेळेला, दॅट थॉट इज नाव रिमूव्ड. आणि मग त्याला आपण काय म्हणतो, आपण
इन्स्टेड ऑफ ऑर्बिट आपण आता काय त्याला म्हणतो शेल. आता सर का बरं बदल केला तर त्याचा अर्थ पण बदलला ना त्यामुळं. तर एखादा इलेक्ट्रॉन शेल नंबर 3चा याचा अर्थ काय बघा. आता समजा न्यूक्लियस, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस नाही का. आणि मग हा पूर्वी n=1 भरल्यानंतर जे यायचं आपण सर्क्युलर पाथ फर्स्ट ऑर्बिट ज्याला म्हणतो, मग हे सेकंड ऑर्बिट नाही का, पूर्ण काढत नाही मी, हा थर्ड ऑर्बिट. मग एखादा इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिटचा म्हणजे आता काय म्हणायचं त्याला अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी त्याचे इफ द क्वांटम नंबर इज n=3 मीन्स थर्ड शेल. तर थर्ड शेल इलेक्ट्रॉन बिलॉंग्स टू थर्ड शेल याचा अर्थ m×v×r = n×h/2π. ते जे अर्लियर फॉर्म्युल्यामध्ये n=3 वेन वी सबस्टिट्यूट त्यावेळेला जो आरची व्हॅल्यू मिळाली r3 म्हणूया, त्या आरला करस्पॉन्डिंग जो स्पियर आहे, स्पियर आता सर्क्युलर पाथ नाही, स्पियर अर्थ बदलला. शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन याचा अर्थ काय तर n=3 भरल्यानंतर आर जो मिळाला म्हणजे r3 म्हणूया आपण त्याला. तर त्या आरला रिलेटेड जो स्पियर असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द म्हणजे न्यूक्लियसमध्ये तर इलेक्ट्रॉन असणार नाही आणि हा r3 म्हणा पाहिजे r3 ओके. आणि मग या आरला रेडियसला रिलेटेड जो स्पियर असेल तर तो शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन. याचा अर्थ असा बघा, हे असं जे काही मी सांगतो हे पुस्तकात नसतं असं. याचा अर्थ काय ते स्टुडंट आणि टीचर समजून घेणार आहेत, टीचर समजून घेणार आहेत, स्टुडंट सांगणार आहेत असं आहे. म्हणून हे सिम्प्लिफाईड ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. हे कुठं छापलेलं नसतं टेक्स्टमध्ये वगैरे, मी मुद्दाम सांगतो आहे ओके. तर शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन आहे याचा अर्थ न्यूक्लियसमध्ये तर इलेक्ट्रॉन असणार नाही म्हणजे त्याच्या बाहेर, पण n=3 भरल्यानंतर जे रेडियस आलं म्हणजे r3 म्हणूया, त्या रेडियसला रिलेटेड जो स्पियर असेल, इमॅजिनरी स्पियर त्याच्या आत तो कुठंतरी असण्याची शक्यता आहे किंवा कुठंही असण्याची शक्यता आहे. त्याच्या आत कुठंही, त्याच्या बाहेर नक्कीच नाही. शेल नंबर 3चा आहे याचा अर्थ याच्या बाहेर नक्कीच नाही. मग हे एवढं कळलं म्हणजे सुद्धा काहीतरी कळलं की न्यूक्लियसमध्ये नाही आणि याच्या बाहेर नाही. शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन म्हणजे शेल नंबर 2चा इलेक्ट्रॉन म्हणजे काय बघा. तर m×v×r मग अशी इक्वेशन बाजूला लिहिलं होतं. वी हॅव कन्सिडर्ड दॅट इक्वेशन अर्लियर. mvr = n×h/2π. त्याच्यामध्ये n=2 भरल्यानंतर जे r मिळेल r2 म्हणूया आपण, त्या r2ला रिलेटेड जो स्पियर असेल, मी बोर्डवरती रिप्रेझेंटेटिव्ह सर्कल काढलं म्हणजे स्पियर समजा तुम्ही, तर न्यूक्लियसच्या बाहेर पण त्या स्पियरच्या आत तो कुठंही असणे म्हणजे कुठंही म्हणजे त्याच्या बाहेर नाही, न्यूक्लियसमध्ये नाही आणि त्याच्या बाहेर नाही. मग त्यात कुठंही असेल का स्पेसिफिक असेल ते अजून बघणार आपण. एवढं कळालं म्हणजे ज्याला पूर्वी आपण ऑर्बिट म्हणत होतो आणि त्याचा अर्थ काय काढत होतो की ऑर्बिट नंबर 3चा इलेक्ट्रॉन म्हणजे त्या पाथमध्ये फिरणार, तसं नाही. अर्थ तुम्हाला आता कळला असेल. म्हणजेच म्हणून मी शेल नंबर 2चा इलेक्ट्रॉन याचा अर्थ न्यूक्लियसमध्ये नाही आणि r2 जो असेल समजा r2 त्या रेडियसला रिलेटेड जो स्पियर असेल त्याच्या आत कुठंही असेल पण बाहेर नक्कीच नाही. शेल नंबर 3चा याचा अर्थ न्यूक्लियसमध्ये नाही आणि r3ला रिलेटेड जो स्पियर असेल त्याच्या बाहेर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग दॅट इलेक्ट्रॉन आउटसाइड दॅट स्पियर नो प्रोबॅबिलिटी. त्याच्या आत कुठंतरी असण्याची शक्यता आहे. त्याच्या आतमध्ये तो इथं पण असू शकतो बरं का, पण इथं पण असू शकतो. मग तुम्ही म्हणाल तो शेल नंबर 2चा झाला का, नाही, त्याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी कॅपॅसिटी म्हणून आपण इथंपर्यंत आहे, त्यामुळे तो शेल नंबर 3चा झाला. लक्षात घ्या. हे असं आपण कल्पना करतो त्यावेळेला आपलं काही वेळेला कन्फ्युजन पण होतं किंवा काही डाऊट्स नवीन तयार होतात. दॅट्स अ गुड साईन. कारण ते तेवढे बारकावे त्याच्यात आहेत आणि ते बारकावे न विचारात घेतासुद्धा चर्चा करता येते. म्हणजे आता काय अर्थ नाही. म्हणून तर MCQs किंवा साध्या भाषेत मी CET म्हणतो म्हणजे नीट आणि सर्व प्रकारचे एक्झाम्स ते यासाठी झालेत की जे तुम्ही आहे ते रिॲलिटीच्या आपल्या लेवलला रिॲलिटीच्या जेवढ्या जवळ जाता येईल तेवढं गेलं पाहिजे. त्यासाठी या टाईपचे एक्झाम झाले बघा. तर हा शेल नाही का प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे इट इज रिप्रेझेंटेड बाय n. तर ज्याला आपण ऑर्बिट नंबर 1 2 3 4 पूर्वी म्हणत होतो त्यालाच आपण आता शेल नंबर 1 2 3 4 असं म्हणायला लागलो. आणि त्याचा मी अर्थ शेलचा अर्थ मी तुम्हाला सांगितला ओके. तो पहिला समजून घ्या. त्यावेळेला तेवढी गोष्ट समजून घ्यायची आणि पुढे जायचं. त्यानंतर ॲझ्युमिथल क्वांटम नंबर असं म्हटलेलं आहे. ॲझ्युमिथल क्वांटम नंबर इट इज रिप्रेझेंटेड बाय l स्मॉल l. तर हा जो शेल आहे नाही का, आता हे अर्लियर ऑर्बिट होतं, ऑर्बिट आता ते आता नाव इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस शेल ओके. ॲझ्युमिथल क्वांटम नंबर म्हणजे सेकंडरी क्वांटम नंबर ओके अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल l. तर स्मॉल l त्या शेलमध्ये मीन्स ईच शेल नाही का,
each shell has some subshells असा त्याचा अर्थ आहे. ॲज्युमिंटल क्वांटम नंबर स्मॉल एल, त्या एलच्या व्हॅल्यूज त्या शेलमध्ये एलच्या किती व्हॅल्यूज असतील त्या शेलमध्ये, शेल नंबर 2 किंवा शेल नंबर 3 कुठला जो चर्चेत असेल तो, शेल नंबर 4 जो असेल, ईच शेल हॅज सम सबशेल्स. ते सबशेल्स म्हणजेच ॲज्युमिंटल क्वांटम नंबर दॅट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एल. तर ते इट गिव्ज सबशेल्स. आता सबशेल्स त्या शेलमध्ये किती सबशेल्स आहेत हे कळलं म्हणजे काय कळतं ॲक्च्युली, अजून पुढं जाणार तसं मागचं आणखी कळत जाईल. पण या लेवलला जसं शेल नंबर कळतो एखाद्याचा, एखादा इलेक्ट्रॉनचा शेल नंबर 3 म्हणाला मगाशी मी, 4 पण असू शकतो, 2 असू शकतो. तर न्यूक्लियस नाही का मगाशी मी काढलं होतं, आणि n=3 मग फर्स्ट ऑर्बिट ज्याला पूर्वी म्हणतो, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. तर ते n=3 भरल्यानंतर जे रेडियस येत होतं पूर्वी त्याला ऑर्बिट म्हणायचं, त्या रेडियसला रिलेटेड जो स्पियर असेल त्याच्या आत, न्यूक्लियसच्या बाहेर आणि त्याच्या आत कुठंही असण्याची शक्यता आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन, तो जर शेल नंबर 3 वाला असेल तर एवढं त्यातून कळायचं, त्याच्या बाहेर नक्कीच नाही. ओके, ही माहिती काढायला हे इमॅजिन करा बघा. ओके, तसं त्याच्या आतमध्ये मग आणखी हे झालं. याचा अर्थ काय, एखादा ॲटमचं शेवटचं इलेक्ट्रॉन शेल नंबर 3 आहे असं जर कोणी म्हणालं, जसं सोडियमचा लास्ट इलेक्ट्रॉन 11th इलेक्ट्रॉन आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कळणार आहे. आत्तापर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आहे ते वेगळ्या लेवलचं होतं, बोरच्यापर्यंतचं होतं 281, ते आता मागं पडणार. तरी पण जेव्हा शिकणार तेव्हा लक्षात येईल की लास्ट इलेक्ट्रॉन 11th इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम बिलॉंग्स टू शेल नंबर 3. याचा अर्थ तो शेल नंबर 3 म्हणजे त्या रेडियसला रिलेटेड, त्याच्या बाहेर नक्कीच नाही, त्याच्या आत कुठंही असण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ. अँड ईच शेल हॅज सम सबशेल्स. मग त्याच्या आतमध्ये काही स्पेसिफिक शेप्स आहेत का त्या इलेक्ट्रॉन्सला, म्हणजे तुम्हाला शेल नंबर कळतो म्हणजे शेवटच्या इलेक्ट्रॉनचा शेल नंबर किती आहे, कुणाचा आत्ता जसं 3 म्हणाल, कुणाचा 4 असेल, म्हणजे त्या ॲटमचं आपल्याला साईज कळतो, साईज ऑफ द ॲटम कळतो, इथं साईज कळतो. आणि त्या शेलमध्ये काय स्पेसिफिक कुठल्या इलेक्ट्रॉनची पॉसिबिलिटी, काय स्पेसिफिक शेप आहेत का त्या शेलमध्ये, इट इज गिवन बाय सबशेल्स. इट इज गिवन बाय सबशेल्स. ॲज्युमिंटल क्वांटम नंबर सबशेल्स म्हणजे इट एक्सप्लेन्स दी shape of possibility of electron, though possibility, okay, shape of the probability of the electron, subshells. आणि मग हे सबशेलची आयडिया कुठून आली, आता तुम्ही बघा की जो स्पेक्ट्रोस्कोप होता पहिला एक्सपेरिमेंट बोरच्या वेळचा स्पेक्ट्रोस्कोप मी आपलं सोयीप्रमाणे लिहितो, हा स्पेक्ट्रोस्कोप नाही का, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, त्याप्रमाणे फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट असं म्हणालो होतो. आणि जेव्हा आपण पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप वापरला, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप बघा, एक्सप्लेन करण्याच्या हिशोबाने लिहितो आहे मी, ठीक आहे. नोट्स तुमच्याकडे आहेत, टेक्स्टबुक आहेत, जे एक्सप्लेन केले त्याला रिलेटेड नोट्स प्रिंटेड किंवा टेक्स्टबुक ते वाचायचं. तिथला सिक्वेन्समध्ये एखादा पॉईंट आणि माझ्या शिकवण्यामध्ये किंवा कुठल्याही टीचरच्या, तर ते तुम्ही शाळेत पहिल्यापासून वाचतो तसं वाचायचं नाही, शिकवण्याचा एक सिक्वेन्स असतो. ओके, तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये काय लक्षात येतं, ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. मग आपण ते सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये बघूया, म्हणजे ते करेक्टच आहे पण सिम्प्लिफाईड आपल्या लेवलचं. ओके, की जसं शेल नंबर 1 वाली लाईन आहे, ज्याला ऑर्बिट नंबर 1 म्हणायचो पूर्वी आपण, ती लाईन आहे, ती पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये पण त्याच फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झाली. म्हणजे म्हणताना काय म्हणायचं, ती लाईन आहे ती पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये सुद्धा तीच लाईन मिळाली. म्हणजे काय, द फ्रिक्वेन्सी ऑर वेवलेंथ, कुठल्याही भाषेत बोला, द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू फर्स्ट शेल इन पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप ऑल्सो द सेम फ्रिक्वेन्सी वॉज ऑब्टेन्ड. ओके, त्यामुळे ती एकच लाईन आहे तशीच. पण स्पेक्ट्रोस्कोपमध्ये जी सेकंड लाईन मिळाली, आपण सोयीसाठी याला सेकंड म्हणूया. ओके, ती प्रत्येकाची एक सांगण्याची भाषा असते, म्हणजे केमिस्ट्री चुकत नाही पण कल्पना करण्याची एक पद्धत असते सांगण्याची. ओके, ईच लाईन, धिस लाईन, सेकंड लाईन स्प्लिटेड इंटू 2 लाईन्स. याचा अर्थ शेल नंबर 2
हा शेल नंबर 1, सबशेल एकच आहे. शेल नंबर 2 हॅज 2 सबशेल्स. शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स. मग ते कशावरून करा? पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणून. सबशेल्स बघा, आपण ती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने शिकणार. एखादा मुद्दा थोडा कन्फ्यूज झाला तर पुढे चर्चा करताना परत मागचं कवर होईल. थोडं पेशन्स पण ठेवा, कारण आपल्याला फॅक्ट शिकायचे असेल तर असं होणार, कारण हा पॉईंट किंवा टॉपिक तसा आहे. हा टॉपिक PSC 3rd MSc त्या लेवलच्या गोष्टी आहेत, पण आम्हाला त्यातलं ॲप्लिकेशन जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वापरायचं आहे तर ते वापरत असताना आपल्याला या लेवलला जेवढं शक्य आहे, म्हणजे आपल्या ज्या काही सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून तेवढं आपण करायला पाहिजे. म्हणून इंटरेस्टिंग पण आहे, पण इंटरेस्ट घेतल्यानंतर काही वेळेला मध्ये थोडं कन्फ्यूज होऊ शकतो आपण सुरुवातीला. येस, तर शेल नंबर 3ला करस्पॉन्डिंग, ज्याला आपण ऑर्बिट नंबर 3 बोर, ओके, इट बिकम शेल नंबर 3. शेल नंबर 3ला करस्पॉन्डिंग जी लाईन होती म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये तोच एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीची स्पेक्ट्रल लाईन मिळालीच नाही, पण त्याच्या आसपासचे 3 मिळाले. ओके, म्हणजे ॲक्च्युली जे 3 होते. ॲनॉलॉजी पण मागच्या लेक्चरला दिली होती बघा, 10 kg, 9.99, 10.01, म्हणजे 2 वेगळे आहेत ना, पण डिफरन्स इज व्हेरी लेस, बट 2 डिफरंट वेट्स. आणि त्या सिम्पल वेईंग बॅलन्सवरती दोघांचंही 10 kg दिसत होतं. आठवा मागचं लेक्चर. ओके, सो शेल नंबर 3, दॅट लाईन स्प्लिटेड तोंड झालं, दॅट इज रॉंग, वॉज कंपोज्ड ऑफ, ॲक्च्युअली 3 लाईन्स आहेत त्या. मॅग्नेटिक फील्डमध्ये पुढचा पॉईंट आहे तो स्प्लिटेड. ओके, तर शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स. म्हणजे जो एक इलेक्ट्रॉन शेल नंबर 3चा आहे याचा अर्थ तो n=3 भरल्यानंतर r= जो R3 आला त्याच्या बाहेर असणार नाही हे कळलं, पण त्याच्या आत कुठं असण्याची शक्यता आहे, कुठं स्पेसिफिक आहे किंवा नाही, जे काय असेल त्या 3 आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, म्हणजे शेप पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यात 3 पॉसिबिलिटीज आहेत. साईज फिक्स झाली याच्यामध्ये. शेल नंबर 3 एखाद्याचा आउटरमोस्ट शेवटचा इलेक्ट्रॉन जर शेल नंबर 3चा असेल तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे आउटरमोस्ट शेवटच्या इलेक्ट्रॉनच्या हिशोबाने आपण चर्चा केलेली बरं असते. तर त्याच्यामध्ये 3 सबशेल आहेत, म्हणजे शेप पॉईंट ऑफ व्ह्यू नाही का, 3 स्पेक्ट्रल लाईन्स. म्हणजेच शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, शेल नंबर 2 हॅज 2 सबशेल्स. तसं 4th एकदा इथंपर्यंतची सवय झाली की मग 4th 5th आपण काढू शकतो. ओके, मग काय विशेष नाही आहे. हे पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये झालं. नंतर पुढं काय केलं तर आठवतं का बघा, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप बट इन प्रेझेन्स ऑफ नाही का, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप बट इन प्रेझेन्स ऑफ दोन्हीपैकी एक, आयदर मॅग्नेटिक ऑर इलेक्ट्रिक. मी मॅग्नेटिक घेतो. इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच त्याला काय म्हटलं होतं आपण, हे सगळं झालेलं आहे बरं का, झीमन इफेक्ट, झीमन नाव आहे. तिथं काय मिळालं आम्हाला बघायला, तर तिथं मी काय म्हणणार होतो, ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. म्हणजे बघा आता मी काढतो आता इथं. तर शेल नंबर 1 हॅज ओनली 1 सबशेल, आणि मग बघा ईच शेल हॅज सम सबशेल्स. तर शेल नंबर n=1 2 3 4. तर सबशेल्स मग आमच्या लक्षात पण आलं आणि त्याचा फॉर्म्युला पण आम्हाला मिळाला की एलचे किती व्हॅल्यूज असतात. आणि परत आपण हे सगळं परत एक्झाम्पल घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हाच मुद्दा बघणार आणि मग पुढचं सगळं सोपं जाईल. 0 to n-1, 0 to n-1 एवढे नंबर म्हणजे ते l=, जसं आता शेल नंबर 3 एक्झाम्पल घेतलं आपण, म्हणजे n=3 म्हणजेच काय बरं, शेल नंबर 3 त्याच्यामध्ये सबशेल किती, तर एलच्या किती व्हॅल्यूज येतात ते कोड नंबर, एलच्या व्हॅल्यूज म्हणजे सबशेल ॲज्युमेथल क्वांटम नंबर म्हणजे सबशेल l= त्या फॉर्ममध्ये आपण सांगतो. जसं शेल नंबर 1 2 3 म्हणजे n=1 n=2 n=3, तसं त्या शेलमध्ये किती सबशेल असतात, तर ते कुठले असतात, तर ते कुठले असतात म्हणजे एलचे जेवढे नंबर येतील ते त्याचे कोड नंबर. जसं फ्लॅटला आपल्याला नंबर असतात 0 1 2 3 वगैरे, गाडीला नंबर असतात तसं.
तर तो काय फॉर्म्युला आहे, तर L इक्वल टू 0 टू तो जो कुठला शेल चर्चेत असेल, अंडर कन्सिडरेशन असेल, ओके, n-1 म्हणजे समजा शेल नंबर 3 असेल तर काय होईल 0 टू 3-1 म्हणजेच काय बरं 0 टू 2 किती नंबर येतात, तर 0 टू 2 म्हणजे L इक्वल टू 0, ओके, त्यानंतर L इक्वल टू 1 आणि L इक्वल टू 2 एवढे 3 नंबर येतात. म्हणजेच शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, एक L इक्वल टू 0, दुसरा L इक्वल टू 1, तिसरा L इक्वल टू 2. कळलं का, असा त्याचा अर्थ घ्यायचा. मग त्याचा फॉर्म्युला काय, L इक्वल टू 0 टू n-1. मग आता 3 सांगितलं, तुम्ही पॉज करायचं, 4चं काढून ठेवायचं रे 4 वहीवरती, असं तुम्ही करायचं. पुढं आपण बघणारच आहोत. हे एकदा असं पद्धतीने सांगितल्यानंतर मी सांगतो तुम्हाला की हेच वेगवेगळ्या पद्धतीने रिपीट करून क्लिअर करून घ्यायचं. तर शेल नंबर 3 नॉर्मली एक एक्झाम्पल घेतलं की मग 4, 2 आपण करू शकतो. तर शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स. हे आम्हाला कसं कळलं, तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये दॅट लाईन वी ऑब्झर्व दॅट एक्सपेरिमेंटली बाय युझिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. दॅट लाईन वॉज कंपोज्ड ऑफ थ्री लाईन्स व्हेरी क्लोजली स्पेस्ड. म्हणजेच त्याचा अर्थ आम्ही काय काढला की जे शेल नंबर 3चे इलेक्ट्रॉन्स होते ते शेल नंबर 3चेच आहेत. पूर्वी त्याला ऑर्बिट नंबर 3 म्हणायचो, पण त्या शेल नंबर 3चे इलेक्ट्रॉन्स त्याच्या आतमध्ये शेप्स, त्याच्या आतमध्ये काय स्पेसिफिक प्रोबॅबिलिटीज, 3 प्रोबॅबिलिटीज. त्या 3 कुठल्या कुठल्या प्रोबॅबिलिटीज आहेत, म्हणजे सबशेल्स, देर आर 3 सबशेल्स. म्हणजेच त्याचा फॉर्म्युला आहे 0 टू n-1. म्हणजे इथं शेल नंबर 3ची चर्चा चालू आहे. म्हणजे 0 टू 3-1, 3-1 म्हणजे 2, म्हणजे 0 टू 2 किती नंबर येतात तेवढे सबशेल्स. मग 0 टू 2 म्हणजे 0, 1, 2 हे 3 आकडे. याचा अर्थ L इक्वल टू 0वाला एक सबशेल, L इक्वल टू 1वाला एक सबशेल, L इक्वल टू 2वाला एक सबशेल. L इक्वल टू 0, L इक्वल टू 1 अँड L इक्वल टू 2. दीज 3 सबशेल्स आर प्रेझेंट इन शेल नंबर 3. हा त्याचा अर्थ आहे. ओके, आता L इक्वल टू 0ला आपण मग तो कोडच्या भाषेमध्ये 0 म्हटलं तर L इक्वल टू 0 असतो त्याला आपण सिम्बॉलिकली S सबशेल म्हणणार आहोत. L इक्वल टू 1 कोड ज्याचा असेल त्याला सिम्बॉल आपण, ज्याला कोड नंबर 1 आहे त्याला आपण P सबशेल म्हणणार आहोत. आणि L इक्वल टू 2 कोड नंबर ज्याचा L इक्वल टू 2 सबशेल 2 आला, L इक्वल टू सबशेल 2 म्हणायचं नाही, सबशेल L इक्वल टू 2 आला, सबशेल L इक्वल टू 2 त्याला जो कोड दिला आहे त्याला सिम्बॉलच्या भाषेमध्ये D सबशेल म्हणणार. याचा अर्थ शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स. पुढे बघा, एकच एक्झाम्पल घेऊन त्याच्यावरून मग पुढे जाता येतं, मग खाली येता येतं, शेल नंबर 2कडे येता येतं, 4कडे जाता येतं. ओके, तर शेल नंबर 3 याचा अर्थ शेल नंबर 3ची चर्चा आपण सध्या एक्झाम्पल म्हणून घेतो आहे. तर शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, S सबशेल, P सबशेल आणि D सबशेल. कळलं का, शेल नंबर 3. पहिला शेल नंबर 3 समजून घ्या, मग आपण नेक्स्ट लेक्चरला 4 पण बघू. मग 2 तुम्ही करून बघायचं, मी पण सांगणार. ओके, आणि असं करून त्याची एकदा सवय झाली, एकदा 2-3 लेक्चरमध्ये सवय झाली की पूर्ण 11वी 12वी सगळे 11वी 12वीचे टॉपिक्स मग तुम्हाला अगदी सहज जमणार. हे मला माहिती आहे, पॉईंट सोपा आहे, पण एकदा या पद्धतीने रिॲलिटी त्याची समजून घ्यायलाच पाहिजे. नुसतंच पाठ करून कसं तरी तसं करायचंच नसतं आणि तसं करून उपयोग पण होत नाही. ओके, तर शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स. मग 3 शेल नंबर 3वाला सबशेल आहे म्हणून मग इथं 3 कोड द्यायची पद्धत आहे. 3Sवाला सबशेल नाही का, 3S सबशेल, 3P सबशेल, 3D सबशेल. सिम्बॉल आणि कोडच्या भाषेमध्ये L इक्वल टू 0वाला सबशेल, L इक्वल टू 1 सबशेल नाही का. L इक्वल टू 0 म्हणजे सबशेल नाही असं नाही, L इक्वल टू 0 कोड नंबर असलेला सबशेल. फ्लॅट्सला वगैरे आपण नंबर 1 2 3 देतो, मी 0 देणार. उद्या फ्लॅट्सला नंबर 0, शेजारचा 0 0, त्याच्या शेजारचा 0 0 0. ओके, काही पद्धत पडेल. ओके, 3 सबशेल्स. आता त्याच्या पुढे जाऊया. त्यामुळे ईच शेल हॅज सम सबशेल्स. ते स्पेक्ट्रोस्कोपमध्ये, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये कळलं. तेच आम्ही ॲझ्युमिथिल क्वांटम नंबरच्या भाषेमध्ये त्याला ॲझ्युमिथिल क्वांटम नंबर म्हणजे सिम्बॉलिकली L त्याचा फॉर्म्युला समजून घेतला. एक एक्झाम्पल घेतलं. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये ईच सबशेल, ईच लाईन स्प्लिटेड, म्हणजे आता ॲक्च्युअल लाईन्स ह्या आहेत, आम्ही म्हणत होतो हे, पण पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये लक्षात आलं की व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड 2 लाईन्स आर इमिटेड, इकडे 3 लाईन्स आर इमिटेड, पुढे गेलं असतं 4 लाईन्स आर इमिटेड. ओके, म्हणजे ॲक्च्युअल इमिटेड फ्रिक्वेन्सीज किंवा रेडिएशन्स हे आहेत
याला रिलेटेड आहे. इन मॅग्नेटिक फील्ड ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. तर मग एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय दिसलं बघा, मी काढतो. तर झीमन इफेक्टचं इथं काढतो मी. हा जो शेल नंबर 1चा जो ज्याला ऑर्बिट नंबर 1 म्हणत होता, शेल नंबर 1, त्याच्यामध्ये सबशेल एकच. आता याचासुद्धा फॉर्म्युल्याप्रमाणे करता येईल ना. बघा n=1, n=1 मध्ये आता मग नंतर मॅथमॅटिकली मेकॅनाइज्ड पद्धतीने पण करायला हरकत नाही. थोडं समजून पण घ्यायचं, व्यवस्थित पण करायचं आणि तसं पण करायचं. लोक डायरेक्ट तसंच करतात. लक्षात ठेवा फॉर्म्युला 0 to n-1 किती आकडे तेवढी सबशेल. अरे म्हणजे काय, असं का, एक्सपेरिमेंटली त्याचा कुठं संबंध आहे याचा विचार व्हायला पाहिजे. MCQ कसा सुटणार. ओके बरं, त्यात कन्फ्युजन होऊ दे. आजचं उद्या होऊ दे कळायचं, रिपीट करायला लागू दे. पुढचे 2 लेक्चर झाल्यानंतर मागचे कळतात काही वेळेला. येस. तर शेल नंबर 1 हॅज हाऊ मेनी सबशेल्स. तर 0 to n-1च्या फॉर्म्युल्याप्रमाणे L=0 to n-1. n-1चा फॉर्म्युला म्हणजे n=1 मध्ये 1-1 म्हणजे 0. याचा अर्थ शेल नंबर 1 0, 1-1 म्हणजे 0. याचा अर्थ शेल नंबर 1 मध्ये एकच सबशेल आहे, तो L=0 वाला. शेल नंबर 1 हॅज ओनली 1 सबशेल, L=0. L=0 म्हणजे सबशेल नाही असं नाही, L=0 कोड असलेला एकच सबशेल. आणि त्यामुळे शेल नंबर 1मध्ये एकच सबशेल आणि L=0 म्हणजे S. आणि मग शेल नंबर 1चा तो एकच सबशेल आहे, त्यामुळे तो 1S. आता हे आपण फर्स्ट टाईम बघताना थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. रिपीट झालं आणि 3-4 पर्यंतच पुन्हा पुन्हा करायचं असतं, जास्त करायला लागत नाही. ओके 98% केमिस्ट्री तिथंपर्यंत होते. ओके 1-2 छोटे टॉपिक सोडले तर. ओके पूर्ण 100च्या मार्काचा विचार केला तर 1-2 मार्क म्हणजे ते करायचं नाही असं नाही. मग पहिला 98% 100% कंप्लीट करा, मग उरलेले 2% ऑन द बेसिस ऑफ दॅट होणारच आहेत. ओके येस. तर ईच लाईन, तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणजेच तो झीमन इफेक्ट. झीमन इफेक्ट त्याच्यामध्ये काय कळलं, ईच सबशेल नाही का, ईच शेल हॅज सम सबशेल्स अँड ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्स कळलं का. श्रोडिंजर्स इक्वेशन सोडल्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीला रिलेटेड जे ॲन्सर्स मिळाले ते कुठं दॅट इलेक्ट्रॉन ऑफ दॅट पर्टिक्युलर एनर्जी, द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन ऑफ दॅट पर्टिक्युलर एनर्जी, वेर इज द प्रोबॅबिलिटी. त्या सगळ्या प्रोबॅबिलिटी जे ॲन्सर्स मिळाले ते डॉट्स काढले ग्राफ आणि जोडल्यानंतर जो शेप आला ओके तो ऑर्बिटल. ओके ऑर्बिटल सध्या थोडं जास्त त्याचा अजून विचार नको करूया, पुढं गेल्यानंतर कळेल. सो ईच शेल हॅज सम सबशेल, सबशेलचा फॉर्म्युला ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. म्हणजे काय तर झीमन इफेक्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वापरल्यानंतर ते लक्षात आलं. तर तुम्हाला सिम्पल सांगतो, शेल नंबर L=0 वाला सबशेल किंवा ज्याला S म्हणतात तो स्पेरिकल असतो. आणि L=1 वाला सबशेल जो असतो ज्याचा कोड नंबर L=1 सबशेल ॲझ्युमिथिल क्वांटम नंबर L=1 असा जो सबशेल आला आहे म्हणजे ज्याला आपण P सबशेल म्हणतो. आता शेल नंबर 3चा आहे म्हणून त्याला 3P म्हणतो आहे. ओके तर P सबशेल त्याचा शेप डंबेल आहे. ओके डंबेल बघितला असेल तुम्ही, म्हणजे तो ओके हातात पकडून स्कूलमध्ये. ओके P सबशेल आहे. आता हा जो P सबशेल मॅग्नेटिक फील्ड, दिस P सबशेल in 3-dimensional space is possible along x, y and z axis. म्हणजे ही जर x म्हणालो आणि ही जर y म्हणालो आपण डायरेक्शन, तर याला z म्हणायला लागेल. म्हणजे वन लोब ऑन दिस साईड ऑफ द बोर्ड अँड अदर लोब ऑन अपोजिट साईड ऑफ द लोब. तर हे मला केव्हा कळलं, ईच P वाला सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स. म्हणजेच त्याला P वाला सबशेल म्हणजे जो L=1 सबशेल आहे, जो P सबशेल म्हणालो आपण, इट हॅज 3 ऑर्बिटल्स. म्हणजे काय तर दॅट प्रोबॅबिलिटी इलेक्ट्रॉन एनर्जी करस्पॉन्डिंग टू दॅट
द इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट एनर्जी, त्याचा जो शेप आहे सब एनर्जी लेवल, इट इज पॉसिबल इन 3 डायरेक्शन्स. मग ते 3 डायरेक्शन्स आहेत हे आम्हाला कसं कळलं, तर मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये लावलेली आहे तर पहिल्यांदा कुठल्या तरी एकाच डायरेक्शनचा रिझल्ट यायचा. मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर सगळ्या डायरेक्शनचे जे प्रोबॅबिलिटीज होते ते एका डायरेक्शनला कन्वर्ट झाले. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये जो एक लाईन दिसत होती त्याच्या 3 लाईन कशा स्प्लिटेड म्हणजे कशा झाल्या, तर 3 डायरेक्शन्सला प्रोबॅबिलिटी असलेले इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड ऑल 3 प्रोबॅबिलिटीज एका डायरेक्शनला रिझल्ट देऊ लागल्या. आणि म्हणून इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड पी सबशेल म्हणजे L = 1 वाला त्याचे इट स्प्लिटेड इन टू 3 लाईन्स. म्हणजे बघा हा जो S वाला आहे नाही का, N = 1 मध्ये L = 0 म्हणजे S. शेल नंबर 2 हॅज 2 सबशेल्स, एक S आणि एक P. कळलं ना. शेल नंबर 2 N = 2 भरा, 0 2 0 2. आता हे मी सांगतो आहे मग पॉज करायचं, परत रफ4 करायचं, असं करायला लागेल तुम्हाला. कंटिन्युअस असं बघून मग कळणार नाही. चला लाईव्ह वर्गामध्ये लेक्चर असतं तेव्हा ते आपण हे पुसतो सगळं, मग ते परत करून दाखवतो, परत लिहितो, मग परत बघतो आपण खाली वही जाऊन. त्याच्याऐवजी इथं काय करायचं, मी 3चं सांगितलं, तुम्ही पॉज करायचं, 2चं करून बघायचं, परत पुढचं लेक्चर ऐकायचं. येस. तर शेल नंबर 2मध्ये मग तसंच शेल नंबर 2चं भरून बघा ना. तर शेल नंबर 2चं भरलं, शेल नंबर 2 हॅज हाऊ मेनी सबशेल्स, सब एनर्जी लेवल्स म्हणजेच Lचे. तर 0 to 2 - 1, आता 2 - 1 म्हणजे 1 नाही का, 0 to 2 - 1, जसं इथं 0 to 3 - 1 केलं होतं. मग 0 to नाही का 0 to 2 - 1 इथं सगळी खिचडी होईल केलं तर. 0 to n - 1 म्हणजे 2 - 1, 2 - 1 म्हणजे 1. आता 0 to 1 किती आकडे येतात, एक 0 येतो आणि एक 1 येतो. सो शेल नंबर 2 हॅज 2 सबशेल्स, बट each subshell in magnetic field splitted into few more lines. तर S वाली सबशेल मॅग्नेटिक फील्डमध्ये सेम लाईनच दिसली, म्हणजे त्याच फ्रिक्वेन्सीचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झाला. S इज स्पेरिकल, आणि स्पेरिकल असल्यामुळं इट हॅज नो डायरेक्शनल ओरिएंटेशन. हे पुन्हा आणखी पुढच्या एका लेक्चरमध्ये आणखी रिपीट करायला लागेल, जरा वेगळ्या पद्धतीने कळेल. मॅग्नेटिक फील्डमध्ये काय दिसलं आम्हाला ते इथं या स्टाईलमध्ये मी रिप्रेझेंट करतो. बघा S सबशेल सेम लाईन आणि P सबशेल मात्र ईच लाईन स्प्लिटेड इंटू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. P वाला इट स्प्लिटेड इंटू 3. याचा अर्थ S सबशेल हॅज ओनली 1 ऑर्बिटल, बट P सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स. याचा अर्थ डंबेल शेप स्पेसमध्ये 3 डायरेक्शन्सला असतो, X Y Z. हा त्याचा अर्थ. P सबशेल स्प्लिटेड इंटू म्हणजेच ईच लाईन स्प्लिटेड इंटू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. त्याचं काहीतरी लॉजिक असणार. तर शेल नंबर 2मध्ये 2 सबशेल आहेत, एक S सबशेल म्हणजे L = 0 आणि एक P सबशेल म्हणजे L = 1. इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड याच्या फर्दर स्प्लिटिंग झाले नाही, सेम लाईन मिळाली, बट दिस स्प्लिटेड इंटू 3. याचा अर्थ P सबशेल त्याचा जो शेप आहे तो इन स्पेस 3 डायरेक्शन्सला अवेलेबल आहे. आणि मी सांगितलं P डंबेल असतो, आणि डंबेल एक एक्सिसला असेल डंबेल, एक दुसरा Y ॲक्सिसला आणि तिसरा Z ॲक्सिसला. हे तिन्ही डंबेल मिळून एक सबशेल होता ॲक्च्युली. असा उलटं विचार केल्यानंतर कळणार आपल्याला. ठीक आहे, असू दे. आता याच्याकडे थोडक्यात बघूया आपण जसं ठरलं त्याप्रमाणे बघूया. आता मग मॅग्नेटिक स्पेक्ट्रोस्कोपमध्ये ही जी शेल नंबर 3 ज्याला ऑर्बिट नंबर 3 म्हणायचो, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये इट वॉज कंपोज्ड ऑफ 3 लाईन्स. मग L = 0 नाही का, N = 3 भरल्यानंतर L = 0 म्हणजे S, L = 1 म्हणजे P, L = 2 म्हणजे D. मग हे पुन्हा थांबायचं, जरा आपण पण वहीमध्ये चेक करायचं, नोट्समध्ये पण बघायचं, असं करून बघायचं आहे. ते करून बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे, त्या पद्धतीने इथं ते चाललेलं असतं. ओके. आणि मग म्हणून L = 0, L = 1, L = 2 हे 3 सबशेल आहेत. म्हणजेच L = 0 ज्याचा कोड नंबर आहे तो S, L = 1 म्हणजे P, L = 2 जो असतो तो D. म्हणजे एक S,
एक पी आणि एक डी. सो शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, एस वाला, पी वाला, डी वाला. मग शेल नंबर 3चे आहेत म्हणून फक्त एस न लिहिता 3S 3P 3D. हा शेल नंबर 2चे होते त्यामुळे एस आणि पी असं न लिहिता 2S आणि 2P, म्हणजे SP SP मध्ये गोंधळ होत नाही. ओके. हा शेल नंबर 1मध्ये फक्त एकच सबशेल आहे आणि n इक्वल टू 1 शेल नंबर 1चा सबशेल आहे 1S. ओके. मॅग्नेटिक फील्डमध्ये एसवाल्याचे फर्दर स्प्लिटिंग झालेच नाही, स्पेरिकली सिमेट्रिकल असल्यामुळं एस शेप त्याचा, डायरेक्शनल ओरिएंटेशन त्याला नाही आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये बदल होत नाही. त्यामुळं एस सबशेल हॅज ऑनली ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. मग त्याचा आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक झिमन इफेक्ट. ईच शेल हॅज सम सबशेल्स, तर सबशेल्स किती असतात त्याचा फॉर्म्युला, त्याप्रमाणे एवढं सगळं बघितलं. अँड ईच सबशेल हॅज सम ईच शेल हॅज सम सबशेल्स, त्याचा हा फॉर्म्युला. ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, तर ते कसं ठरतं, तर त्या व्हॅल्यूज तो जो कुठला सबशेल चर्चेत असेल -L, म्हणजे सबशेल L इक्वल टू 0 आहे का, L इक्वल टू 1 आहे का, L इक्वल टू 2 आहे का, L इक्वल टू 3 आहे, तो L इक्वल टू जो असेल तो त्याचा -L टू +L शॉर्टमध्ये लिहितो थ्रू 0, जेवढे नंबर येतात तेवढे ऑर्बिटल्स. जसं एक्झाम्पल घेऊया पी सबशेल, आता पी सबशेल बघा इथं करून दाखवतो. पी सबशेल शेल नंबर 2मध्ये एक एसवाला सबशेल, एक पी वाला सबशेल. आता पी सबशेल म्हणजे L इक्वल टू 1, ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, तर फॉर्म्युल्याप्रमाणे हाऊ मेनी ऑर्बिटल्स आर देअर इन दॅट सबशेल, म्हणजे त्या मेन साईजमध्ये किती सब त्याचे पॉसिबिलिटीज आहेत आणि ते किती डायरेक्शनल ओरिएंटेशन्स आहेत. तर -L टू +L थ्रू 0, -L टू +L थ्रू 0 पी वाल्या सबशेलसाठी, म्हणजे पी वाल्या सबशेलचा एलची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे -1 नाही का, इथं लिहिलं होतं -1 पासून +1 पर्यंत थ्रू 0 किती नंबर येतात, तर -1 नंतर 0 येतो, 0 नंतर +1 येतो, म्हणजेच m इक्वल टू -1, m इक्वल टू 0 आणि m इक्वल टू +1 3 ऑर्बिटल्स. कळलं का? पी सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स. हा जो एक्सपेरिमेंट आला त्याचा आपण मॅथमॅटिकली अर्थ असा काढला. तर एमच्या व्हॅल्यूज मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती आहेत, म्हणजेच त्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, ऑर्बिट्स नाही म्हणायचं, तर ऑर्बिटल्स म्हणतात कोण, ऑर्बिटल्स. तर त्याचा फॉर्म्युला काय, -L टू +L थ्रू 0 जेवढे नंबर येतात ते एमचे नंबर, स्मॉल m सिम्बॉल, दॅट मच नंबर ऑफ ऑर्बिटल्स फॉर दॅट सबशेल. मग पी वाल्या सबशेलला 3 ऑर्बिटल्स, म्हणजेच पी वाल्या सबशेलचा जो शेप आहे मी सांगितलं डंबेल आहे, तर तो त्या शेलमध्ये इट इज प्रोबॅबल, द प्रोबॅबिलिटी इज इन 3 डिफरंट डायरेक्शन्स. आणि म्हणून पुढे जाऊन आपण त्याला पीला PX PY PZ असं म्हणणार आहोत. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये ते रिपीट करतो एकाच वेळा असं. आता पहिल्यांदा तुम्ही ह्या लेक्चरमध्ये जेवढं समजलं, परत पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने, आणि असं करून पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आणि परत मागच्या गोष्टी मग क्लिअर होतात, असा हा पॉईंट आहे. ओके. तर पी सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स, ते L इक्वल टू -1 टू +1 थ्रू 0, L इक्वल टू 1 असल्यामुळं, मग -1 टू +1 3 आकडे येतात, -1 0 +1 म्हणून 3 ऑर्बिटल्स नाही का, हे इथं फॉर्म्युलाने काढलं. त्याचप्रमाणे जर इकडे आलो आपण, शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, एसवाला. आता एस म्हणजे L इक्वल टू 0 आहे, आणि मग L इक्वल टू 0 असेल तर -0 टू +0 थ्रू 0 म्हणजे 0 एकच, आणि म्हणून एस ऑर्बिटल, त्याचा आम्हाला रिझन पण माहिती आहे की एस ऑर्बिटल स्पेरिकल आहे, इन मॅग्नेटिक फील्ड त्याचं स्प्लिटिंग होणार नाही, पण फॉर्म्युल्याप्रमाणे पण तेच येतं आहे. त्यामुळे ऑर्बिटल एक पीवाला म्हणजे L इक्वल टू 1 आत्ताच बघितलं 3 ऑर्बिटल्स, असं सोयीसाठी त्याला असं बाजूला काढतो. डी सबशेल डी, शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, L इक्वल टू 0 1 2, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे 0 to n-1 या फॉर्म्युल्याप्रमाणे नाही का, एलच्या भाषेमध्ये काढलं असतं तर L इक्वल टू नाही का 0, याचं 0 नंतर 1 नंतर 2, L इक्वल टू 0 1 2. ओके, हे असं आलं असतं सबशेल्स. मग 0 वाला सबशेल म्हणजे एस, L इक्वल टू 1 वाला सबशेल म्हणजे पी, L इक्वल टू 2 वाला सबशेल म्हणजे डी. ओके. आणि शेल नंबर 3चे असल्यामुळे मग तो 3S 3P 3D. ओके. नाव ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. तर एक्सपेरिमेंटली आम्हाला काय लक्षात आलं की ही लाईन फर्दर स्प्लिट झाली नाही,
पीला करस्पॉन्डिंग म्हणजे एल इक्वल टू 1ला करस्पॉन्डिंगची लाईन आहे ती 3 लाईन्समध्ये स्प्लिट झाली. आणि एल इक्वल टू 2 म्हणजे डी सबशेलला करस्पॉन्डिंगची लाईन होती, इट स्प्लिटेड इन टू 5. एक्सपेरिमेंटली आम्हाला असं दिसलं. याचा अर्थ डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स, एस सबशेल हॅज ओनली 1 ऑर्बिटल, म्हणजे एस सबशेल हाच ऑर्बिटल. समजलं का? पी सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स, डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स. मग बघा फॉर्म्युल्याप्रमाणे -L2 + L थ्रू 0 म्हणालो, म्हणजे बघा करून -1 नाही का, मायनस डी म्हणजे -2, डी म्हणजे L इक्वल टू 2 नाही का, डी म्हटल्यानंतर L इक्वल टू 2, 0 2. मग अशी बघा पुन्हा येतो 0 to 3 - 1, एलचे जेवढे आकडे असतात n-1 म्हणजे 0 1 2. मग 0 म्हणजे L इक्वल टू 0 म्हणजे एसवाला, L इक्वल टू 1 म्हणजे पीवाला, L इक्वल टू 2 म्हणजे डी सबशेल. तर डी सबशेलचे 5 ऑर्बिटल्स, डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स. तर तो डी म्हणजे L इक्वल टू 2 म्हणजे -2 पासून +2 पर्यंत. मग -2 पासून +2 पर्यंत गेलं तर काय येणार बघा, इथं बाजूला लिहितो -2 -1 0 +1 +2. म्हणजे हे जे एमचे M इक्वल टू त्याला M म्हटलं आहे. जसं सबशेलला स्मॉल एल तसं ऑर्बिटल्सला स्मॉल एम. तर एमच्या व्हॅल्यूजचा फॉर्म्युला काय सांगितला होता, -L2 + L थ्रू 0. म्हणजेच इथं डी नाही का, डी ऑर्बिटलसाठी -2 to +2 म्हणजे -2 -1 0 +1 +2 5 कोड आले. म्हणजे हे 5 ऑर्बिटल्स आहेत, 5 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स, त्याचे हे कोड आणि त्याचा हा एक्सपेरिमेंटल रिझल्ट असं झालं. तर मग आता आपण कुठं आलो आहे बघा, तर ज्याला ऑर्बिट म्हणाला होतो तो आता क्वांटम नंबरप्रमाणे प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट बिकम्स शेल. ना ईच शेल हॅज सम सब शेल्स, त्याचा हा फॉर्म्युला 0 to n-1 म्हणजे त्या साईजमध्ये त्याचे किती पॉसिबल शेप्स आहेत ते कळालं. अँड ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स म्हणजे तो शेप 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये इन हाऊ मेनी डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स इट इज पॉसिबल, म्हणजे ते ऑर्बिटल्स. अँड ईच ऑर्बिटल हॅज 2 इलेक्ट्रॉन्स. मग 2च का असतात बघणार नेक्स्ट लेक्चर. स्पिन क्वांटम नंबर, तर मग S इक्वल टू +1/2 असं रिप्रेझेंटेशन दिलं आणि S इक्वल टू -1/2. इलेक्ट्रॉन्स स्पिन अराउंड इटसेल्फ वाईल रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस. तर क्लॉकवाईज स्वतःभोवती स्पिन होऊन रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस, और अँटी क्लॉकवाईज दे स्पिन अराउंड इटसेल्फ अँड रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस. म्हणजे क्लॉकवाईज स्पिन होणार स्वतःभोवती अँड रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस, अँड अँटी क्लॉकवाईज अराउंड इटसेल्फ अँड स्टील रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस. असं जर आहे तर म्हणून क्लॉकवाईज स्पिनसाठी एक क्वांटम नंबर, म्हणजे क्लॉकवाईजसाठी +1/2 आणि अँटी असं नसतं, दोन्हीपैकी एकाला +1/2 दुसऱ्याला -1/2. मग कन्फ्युजन टाळण्यासाठी तसं समज करून घेतो आणि या लेवलला ते सोयीचं असतं तर ठीक आहे. तरी पण ईच ऑर्बिटल कॅन अकॉमोडेट 2 इलेक्ट्रॉन्स, कॅन हॅव 2 इलेक्ट्रॉन्स. एक जर क्लॉकवाईज स्पिनवाला म्हणजे स्पिन क्वांटम नंबर S इक्वल टू +1/2 त्याचं रिप्रेझेंटेशन, देन अनदर विल बी स्पिन क्वांटम नंबर -1/2 म्हणजे हा जर क्लॉकवाईज असेल तर हा अँटी क्लॉकवाईज. तर ईच शेल हॅज सम सब शेल्स, त्याचा फॉर्म्युला ईच सब शेल हॅज सम ऑर्बिटल्स and each orbitals can accommodate, each orbital will accommodate 2 electrons, one will be clockwise, another will be anti-clockwise. मग त्या शेलमध्ये किती सबशेल असतात तो फॉर्म्युला पहिला करून घ्यायचा. त्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स असतात त्याचा फॉर्म्युला. मग जे पहिल्यांदा बोर साहेबांचे स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटमध्ये जे लाईन्स आले होते ते ऑर्बिट म्हणत होते, ते शेल झाले. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. सेकंड लाईन कंपोज्ड ऑफ 2 लाईन्स, थर्ड सिंगल लाईन होती कंपोज्ड ऑफ 3 लाईन्स, तसं फोर्थ कंपोज्ड ऑफ 4 लाईन्स येणार आहे. म्हणजेच ते त्या शेलचे सब शेल्स झाले, सब एनर्जी लेवल्स, म्हणजे त्या साईजमधले ते स्पेसिफिक शेप. मग इथं 2 सब एनर्जी लेवल्स म्हणजे सबशेल्स, इथं 3 सबशेल्स. ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, मॅग्नेटिक फील्डमुळं झीमन इफेक्ट, त्याचा फॉर्म्युला आपण बघितला. तर पीवाला सबशेल 3 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स म्हणजे पी सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स, डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स, एस सबशेल एकच ऑर्बिटल. तर एवढं ह्या लेक्चरला एवढं ऐकून घेतलं, समजायला अवघड नाही, तरी पण फर्स्ट टाईमच तुम्ही अशा प्रकारची गोष्ट बघताय त्यामुळे थोडं कन्फ्युजन होणार. हेच पुन्हा जरा वेगळ्या पद्धतीने नेक्स्ट लेक्चरला घेणार आणि हे आणि याच्यानंतरचं नेक्स्ट लेक्चर याच्यासाठी तुम्हाला आधीचं क्लिअर असलेलं चांगलं आहे.
आणि मग हेच आणखी एक लेक्चरमध्ये वेगळ्या पद्धतीने घ्यायचं एक्झाम्पल घेऊन. आणि मग आपल्याला जे मी म्हणतो आहे की जे पुढचं मग ते सोपं जाणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेस्ड ऑन क्वांटम थिअरी. आणि आपण जे आता सांगितलं आणि ते रिझल्ट ते एकमेकांना कसे मॅच होतात, फॉर्म्युले असले तरी डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून पण शिकतात, दॅट इज रॉंग. तर त्याला हे आपले स्पेक्ट्रोस्कोप, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आणि त्यानंतर झिमन इफेक्ट हे मॅच होतात, ते एकमेकांना लिंक असतात, ते दाखवलं पाहिजे. ओके, येस, थँक्यू.